पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे शॉपिंग आहे तुझं ईशान बरोबर? त्याला तर घरी गेल्यावर बघणारच आहे मी। नाही मम्मी, त्याला काही बी माहित नाहीये। त्याला काही बोल नकोस, तुला जे बोलायचंय ते मला बोल। आई अहो आज ए मला आई म्हणू नकोस, ही काय आई नाही तुझी। ठीक आहे सासूबाई, याला तर तुम्ही नाही म्हणू शकत नाही, कारण कायद्यानं तुम्ही माझ्या सासूबाईचा। मला कायदा शिकवायलास? तो तर मी चांगलाच शिकवू शकतो, पण मी तसं करत नाही। कारण हे बघा, एकच रिक्वेस्ट आहे, आज बर्थडे आहे मुग्धाचा, आज तरी तिला वाईट वाटेल असं वागू नका। ए हद्दीत राहायचं। माझ्या मुलीशी कसं वागायचं ते मला शिकवण्यापेक्षा तुझ्या आईला शिकव। वकील म्हणतोस ना स्वतःला, मग कुणाला काय सल्ला द्यायचा याची अक्कल पाहिजे तुला। मम्मी अगं आज तरी प्लीज असं काय दाखव। नाही, काय नाही दाखव। खरंच काय नाही मम्मी। लपाछपीचे परिणाम हे असे होतात। तुझं खोटं बोलणं लईच वाढलंय मुग्धा। तुझं तू कमी करणार आहेस का मला काहीतरी करायला लागल? आज बर्थडे आहे मुग्धाचा, म्हणून तिला विश करायला भेटलो होतो मी फक्त। मला वाटलं होतं जरा तरी स्वाभिमान असेल तुझ्यात। परवा जे काही बी घडलं त्यानंतर हिचं तोंड पाहणार नाहीस। लईच निर्लज्ज निघालास रे। मम्मी बस, लई झालं। आता मी सोहमचा अपमान सहन करणार नाही। नवरा आहे माझा त्यो। म्हणून माझ्याशी या आवाजात बोलणार आहेस? दावयामध्ये स्वाभिमान हुडकण्यापेक्षा स्वतःमध्ये माणुसकी हुडका, जर शिल्लक राहिली असेल तर। तुला बजावून सुद्धा काय बी संबंध नसताना आमच्या पर्सनल मॅटर मध्ये पडायलास होय, कारण तुमचं पर्सनल मॅटर तुम्हीच पब्लिक प्लेस मध्ये चव्हाट्यावर आणलंय। आणि संबंधाचं म्हणाल तर सोम माझ्या भावासारखा आहे। स्वतःच्या पोरीच्या वाढदिवसाला तिला तिच्या नवऱ्याला भेटून न देऊन कसलं समाधान मिळतं तुम्हासनी? काय झालंय, काय घडलंय काय माहित नसताना या असं तोंडवर करून बोलायला वेगळ्याच प्रकारचा निर्लज्ज असायला पाहिजे नाही? तुझी लायकी काय ग माझ्या पुढं? हा, तुझ्यासारख्या पोरीला भीक बी घालत नाही मी। माझ्यासारख्या पोरी काय बी झालं तरी भीक मागत नाहीत। ए तोंड सांभाळून बोलायचं माझ्या पुढे। मी कोण आहे तुला चांगलंच माहितीये। ज्याला सारखं आपली ओळख सांगायची वेळ येते त्याला आपली ओळख सांगण्यापेक्षा ती ओळख निर्माण करण्याकडे जास्त
लक्ष दिलं पाहिजे. मला ओळख निर्माण करायला शिकवायलीस? तुझी आहे का ओळख? हा, कुत्र तरी ओळखते का तुला? काय लायकी काय तुझी? हो, माझ्याशी या टोन मध्ये बोलायचं नाही. मी काय तुमची नोकर नाही का कर्जदार नाही. आणि लय लायकी लायकी करताय ना. मी जर माझ्या लायकीवर आले ना तर तुम्हाला तुमची लायकी समजायची नाही. ऐक ना, जाऊ दे. का जाऊ दे? समोरचा जेवढा खट मी तेवढीच तिखट. कशाला सहन करतोस या बाईला? दाद्या, पॉइंटचा मुद्दा असा आहे की वहिनीसाठी आम्ही दोघं मोस्ट वॉन्टेड आहे, पण तुझी ओळख लपून आम्ही तुझा जीव वाचवलेला आहे. हा, त्या उपकाराची जाणीव तू ठेवत नाही ही गोष्ट वेगळी. हा, होय, पण दाद्या, जो सांगत होता तू वहिनीला बघून लपालतास का? तू समोर जाऊन भेटला का नाहीस? हा, आणखी बडीव इतिहास घडीव करून टाकायचं. प्रपोज करायचा, होकार मिळवायचा आणि मग लागेला ये ततर 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 ततर. झालं? थोडं 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 ये, ततर, 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 ततर. झालं. आता काय आबाळ शिल्लक आहे? अरे जरा दमानं घेतलं पाहिजे. ती काय वसुली आहे वय? उठलो गेलो वसुली केली ना आलो, असं असतंय वय कुठं? आणि मुळात आजच्या दिवसाचं म्हणाल तर आजचा दिवस आमच्या भेटीचा नव्हताच. आम्ही घडवून आणलेल्या भेटीचा होता. म्हणजे मी तायडीला मदत कराल तो, आणि ती सोहमला. आणि मी आणि ती भेटू नाही शकलो ह्याच्यापेक्षा मला आनंद ह्याचा आहे का आमच्यामुळे तायडी आणि सोहम भेटले. अरे तायडीचा बर्थडे लय भारी सेलिब्रेट झाला. अरे तायडे, 100 वर्ष आयुष्य तुला. आता ह्यांना तेच सांगत होतो. काय मत तायडे, खुश का? हा, तायडे काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? हा, माझ्याशी या आवाजात बोलणार आहेस? माझ्या दुःखासाठी मला आनंद देणाऱ्या निशीचा आनंद काही राहू मी. अगं बोल की. अरे कसला प्रॉब्लेम येणार आहे तिथं? काही प्रॉब्लेम नाही आला. मस्त झाली भेट आमची. थँक्यू सो मच. होय, भावा बहिणी थँक्यू असतं होय? तुला कुणी सांगितलं हे थँक्यू माझ्याकडनं आहे म्हणून? सोहमकडनं होतं. असं होय, वेलकम वेलकम. तायडे काय मग, काय गिफ्ट दिलं त्यानं? सांग की. सांग की नाही, दाखवा आमसनी. हा, स्पेशल बर्थडेचं स्पेशल गिफ्ट असणार आहे, बघायचं आमसनी. माझ्या स्पेशल माणसानं स्पेशल बर्थडे साठी दिलेलं स्पेशल गिफ्ट आहे. तुम्हासनी का दाखवू मी? हे तायडे, तायडीला आजल्या.
त्या लवंगी मिरचीला बघून तुला जात नाहीस काय हा? आय आपण पप्पांकडनं पैसे घेतले हे आसमीपासून किती दिवस लपवू शकणार आहे? हाय अगं आता मला हे सहन होईना. कधीतरी ना झोपेतच काहीतरी बोलून जाईन या विचारानं आता झोपच येईना मला. तायडे, तुझी स्थिती मी समजू शकते, पण मी तर काय करू सांग. आणि तशीच येळ आली तर मी सगळं माझ्यावर घेईन. तुला माहित नव्हतं म्हणून सांगेन. पण तायडे, ज्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत हे तुला माहिती आहे, ते प्रश्न मला विचारू नको. हे हात जोडते तुझ्या पुढं. अशीच हात जोडत पाया पडत ती आली पाहिजे. तुम्ही निवांत बसू नका सा. तिला फोन करा आणि सही केलेला कागद मागा. एकदा केलेला की परत कसे बाई? परत नाही, परत 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 करायचा. इतक्यांदा करायचा ना का तिला जीव देऊ वाटलं पाहिजे. आणि तिला जीव देऊ नाही वाटलं ना तर तुम्हासनी वाटल. फोन लावा. आणि का नाही स्पीकरवर ठेवा. मला तिचा रडका घाबरलेला आवाज ऐकायचा आहे. यांचा फोन आहे परत. उचल. हॅलो हॅलो राधे, काय झालं? काय ठरलं का नाही तुमचं? राधे, हे बघ, एक तो सही केलेला कागद तर दे, नाही तर घेतलेले पैसे परत दे. ज्यांच्याकडनं पैसे घेतले ते मागे लागलेत माझ्या. परत परत फोन करतात ते. आय कुणाचा फोन आहे? कामात आहे आता. असं काय तोंड केलंयस? ही बाई कामातही सांगून फोन ठेवती म्हणजे आपण काय रिकाम टेकडे आहे का? ज्या बाईची खानावळ बंद झाली ना काही कधीच कामात असं म्हणू शकणार नाही. दमाना घे यमे, दमाना घे. सब्र का फल हमेशा मीठा होता है. रॉंग नंबर होता. रॉंग नंबर वाल्यासनी तू कामात आहेस असं सांगितलंस? अगं एखादा स्कीम वाला फोन असेल. वय ना या वय तसलाच होता. तायडे, अरे बघ की डोळ्यात काय गेलंय माझ्या कळेना. मला सोम भेटलेला, त्यानं सगळं सांगितलंय मला. सगळं माझ्यामुळं झालं. नाही निशी, तुझ्यामुळं काही नाही झालं. उलट अरे तुझ्यामुळं भेटलो आम्ही. तायडे, अजून थोडा वेळ थांबायला पाहिजे होतो मी. काहीतरी करता आलं असतं मला. मम्मी बाहेर जाणार म्हणून तू गेलास ना. तुला काय माहित मम्मी येईल तिथं म्हणून.
गिफ्ट सोमनं परत जुळवून दिले. तुझ्या कृपेची सदैव धारा घरोघरी सौभाग्य हवे. मंदिरात का नाही एक पोरगी जोगवा गात होती. लई भारी गात होती. मन असं प्रसन्न झालं. जावयामध्ये स्वाभिमान हुडकण्यापेक्षा स्वतःमध्ये माणुसकी हुडका, जर शिल्लक राहिली असेल तर. पण मग ती उर्मट उद्धट बिजासखोर भांडखोर पोरगी आली, सगळी प्रसन्नता गेली. हिने तर माझं आयुष्य बर्बाद केला आणि तुला कुणी का सोडून जाऊ नये याचं एक कारण तू तरी देऊ शकतेस का? मुकाट्यानं हे पैसे घे, या कागदावर सही कर आणि हे घर आमच्या नावावर कर. नाही तर अर्चनाच्या लग्नात बाप म्हणून मी कन्यादानासाठी उभा राहणार नाही. आणि मी तर ठरलेलं लग्न मांडवात येऊन मोडी. आज अचानक हे स्वप्न का पडलं असेल? अक्का अक्का हा ग नळ तरी चालू कर की, नाहीतर पाणी जाईल आणि तुझ्या संसारासारखं व्हायचं. तुझ्या सुखाची घागर रिकामीच राहायची. नाही 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 असं व्हायला नाही पाहिजे. चालू करते मी. हा हा आता कसं वरती तू इथं. अगं कालपासून का नाही तू सारखी स्वप्नात येत होतीस आणि आज सकाळी उठल्यापासून तुझी लयच आठवणी आलती. आजचा दिवसच तसा खास आहे. तुझ्यासाठी बी आणि माझ्यासाठी बी. काय आई सांग बरं आज. सांग काय आई सांग की अक्का. बर मला सांग, खरंच आठव ना का आठवतंय पण सांगायचं नाही. सांग की सांग. आज लग्नाचा वाढदिवस आहे माझ्या अन गोपीनाथच्या. योच तो दिवस ज्या दिवशी गोपीनाथ कायमचे माझे झाले, तुला सोडून. काय पाहिजे तुला? मला पाहिजे ते देऊ शकणार नाहीस. मला का नाही गोपीनाथ विचारत होती का आपण आपल्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करायचा. पण मी म्हणलं का माझ्या मोठ्या बहिणीला माझ्या अक्काला विचारून सांगते. मला विचारून? माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेतलंस. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसासंग माझा काय संमत? मुद्दाम त्याची आठवण करून मला चिडवायला इथं आल्यास ना? तुला काय वाटलं का मी रडीन? आणि माझ्या रडण्यानं तुझा दिवस जास्त आनंदात साजरा होणार आहे का? आल्यास इकडं. अक्का अगं असं काय करतेस? आपण सख्या सौती आहोत. आपलं सुख दुःख एकमेकींवर अवलंबून आहे. तुझं सुख ते माझं दुःख.
सुख ते तुझं दुःख. मला दुसऱ्याच्या दुःखात सुख मानता येत नाही, माझ्या सवतीच्या दुःखात बी नाही. होया, एवढी कशी काय ग तू चांगुलपणाची मूर्ती आहेस. बरं चल, एवढं म्हणतेस तर माझ्या सुखात सुख मानशील. हा, माझी का नाही एक इच्छा. नाही नाही नाही, इच्छा नाही, माझा हट्टच आहे. आणि मला का नाही गॅरंटी आहे का मोठी बहीण म्हणून या बारक्या बहिणीचा हट्ट तू नक्की पुरा करशील. खात्रीच आहे मला. काय पाहिजे?